मध्यरात्रीच्या सुमारास राजा गडावर आलो. राजा गडावर येत असल्याची वर्दी आधी 1.5 प्रहर आली होती. गडावर भरपूर थंडी उतरली होती. गार वारं वाहत होतं. अंगावर शाल लपेटून पुतळाबाई गंगासागराच्या मनोऱ्यात उभ्या होत्या. हत्ती टाक्याकडे वारंवार त्यांचं लक्ष जात होतं. शेजारी मनोहारी उभी होती आणि पालखी दरवाजाजवळच पलोते वाऱ्यावर फरफरत होते. पहारेकरी जागरूकतेने उभा राहत येत होते. गडावर सर्वत्र शांतता दिसत होती. बाजारपेठ, होळी चौक, बालेकिल्ल्याच्या तटानजीक असलेले चौकीबारे यांच्या जागत्या मसाल्याची जागा सोडली तर गड कसा अगदी शांत होता. ते गूढ रम्य वातावरण पाहत असता मनोहारी म्हणाले, राणीसाहेब. पुतळाबाईंनी नजर फिरवली. गडावरच्या रस्त्यावर पलोते दिसू लागले. 5-50 पलोते होळी चौकाकडे चालत होते. पुतळाबाई ओळख म्हणाल्या, म्हणून तू पुढं हो. थोरल्या राणीसाहेबांना वर्दी देऊन खाशा महालात चल. तो मी आले. पुतळाबाई मनोहारीसह 7 महालात आल्या. पुतळाबाई आपल्या महालाकडे वळल्या. मनोहारी सोयराबाईंना वर्दी देण्यासाठी धावले. राजा आपल्या महालापाशी आले. बरोबर आनाजी, मोरोपंत, बाळाजी मंडळी होती. बाहेर थंडी असूनही राजांचा चेहरा घामाने डवरला होता. श्वास जड भासत होता आणि महालाच्या दरवाजाशी सर्वांनी निरोप देत राजा म्हणाले, आता आम्ही विश्रांती घेतो. सकाळी भेटू. साऱ्यांनी मुजरे केलं. राजा महालात आलं. महालात कोणी नसेल या समजुतीनं राजा उद्गारलं, जगदंब. आणि त्याच वेळी मनोहरी पुढे झाली. राजांनी आपला जिरेटोप मनोहराच्या हाती दिला. म्हणू, थोरल्या राणीसाहेब, त्यांची तब्येत बरी नाही. काय होते? डोकं दुखतं. आणि मासाहेब? पुतळाबाई महालात प्रवेश करीत म्हणाल्या, त्यांना झोप लागली होती, उठवलं नाही. अरे बरं केलं म्हणत राजा मांजकावर बसलं. पुतळाबाई पुढे झाल्या. अधीरपणे त्यांनी विचारलं, बरं नाही का? हा थोडं जोर असावं असं वाटतं. होईल कमी? मग अपरात्री चालत कशाला यायचं पालखीत? राणीसाहेब, पाचाडला राहावं असं वाटेना. आम्ही तसेच आलो. आग्र्याहून आल्यापासून जरा दगदग वाढली की शरीर असं थकतं. कपडे उतरायला. राजा उभे राहिले. तलवा दुशेला उतरवला गेला. राजांनी आपले कपडे बदलले आणि पलंगावरती पडले. वैद्यांना बोलावू दे ना, पुतळाबाईंनी विचारले. नको, मध्यरात्र उलटून गेली. आता सकाळी पाहू. मनोहरी महालातल्या समाय शांत करीत होती. पुतळाबाई राजांच्या पायावरून हात फिरत बसल्या होत्या. राणीसाहेब, तुम्ही आता या, विश्रांती घ्या. डोळा लागला की जाईन मी. राजा खिन्नपणे हसले. म्हणाले, नुसतं शरीर थकून झोप येत नाही, मनही थकावं लागतं. पुतळा, हे मन आहे ना, ते बेटा मुळीच थकत नाही. उगीच विचारांच्या पाठीमागे आम्हाला फरफटत नेतात. राजा बोलत होतं. बोलता बोलता हळूहळू झोपी गेलं आणि पुतळाबाई हलक्या पावलांनी उठल्या. महालाबाहेर मनोहारी गुडघ्यात मान घालून बसली होती. तिला पुतळाबाईंनी जागा केलं. राजांच्या द्वाररक्षकाकडे नजर टाकून दोघी 7 महालाकडे वळल्या. 4 दिवसात राजांच्या प्रकृतीला आराम वाटला. राजे हिंडे फिरू लागले आणि या विश्रांतीच्या काळात राज कारवार प्रांतातून इतर भागांतून आलेल्या लुटीचा तपशील पाहत होतं. सायंकाळच्या वेळी राजा जगदीश्वराकडे जायला निघाला असताना मोरोपंत महालात आलं. महाराज नाशकातून थैले आले. कुणाची आपले उपाध्याय अनंत भटकावळे यांचे. राजांनी हात जोडला. म्हणाला, शिवमय, जे काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट आपल्या भेटीसाठी गडाची वाटचाल करीत आहे असं त्यांनी कळविलंय. गागा भट्ट म्हणजे साक्षात विद्वानारायण असा त्यांचा लौकिक. आमचं भाग्य मोठं म्हणून या माणसाचं दर्शन घडलं. मोरोपंत, गागा भट्टाच्या स्वागतासाठी आमचे राजपुरोहित लवाजमानेशी नाशकाला रवाना करा. त्यांना उचित सामानानं गडावर घेऊन यायची व्यवस्था लावा. गागा भट्टांच्यासाठी पालखी लवाजमा नाशकाला रवाना झाला. गागा भट्टांच्या स्वागताला उन्हे राहून म्हणून राजा जातीने लक्ष देत होतं. जगदीश्वर प्रसादाच्या वाटेवर उठणाऱ्या नवीन घरापैकी एक सुबक घर राजांनी गागा भट्टांच्या वास्तव्याकरता नियोजित केलं. गागा भट्टांच्या आगमनाच्या वार्तेने निश्चलपुरींना सुरुवातीला काही वाटलं नाही. पंडितांचा, साधू संतांचा राजांच्याकडून सदैव गौरव होतो हे सर्वांना माहीत होतं. पण गागा भट्टांच्या स्वागताची वाढती तयारी पाहून निश्चलपुरी थोडे अस्वस्थ झाले. एके दिवशी गागा भट्ट गव्हाण शेजारी आल्याची बातमी गडावर आली आणि दुसऱ्या दिवशी राजा गडाखाली संभाजीराजांच्या सह उतरलं आणि गडाच्या खाली रायगड वाडी नजीक वसवलेल्या नव्या पेठेला लागून राजांनी शाही सामियाना उभारला होता. गागा भट्ट नजीक आलेले कळताच राजे आपल्या मंत्र्यांसह सामोरे गेले आणि राजांना येताना पाहून गागा भट्ट पालखीतून उतरलं. किंचित स्थूल देहाचे गौरवर्णाचे गागा भट्ट राजांच्याकडे पाहत होतं. त्यांनी मस्तकी जरी कशिदा काढलेला पिवळा रुमाल बांधलेला होता. पांढरे शुभ्र लाल रेशीम काठी धोतर नेसलं होतं.
पायात खडावा, अंगावर लाल जरी काम असलेली शाल त्यांनी लपेटली होती. रुंद कपाळावर शिवगंध रेखाटलं होतं. त्यांच्या विशाल काळ्या नेत्रात अधिकारांची निशाणी जाणवत होती. गळा व हात यावर भस्माचे पट्टे, मनगटावर विभूती, रुद्राक्ष माळा आणि शाल सावरण्यासाठी खांद्यावर विसावलेल्या हाताच्या लांबसडक बोटात बृहस्पतीची खूण सांगणारी पुष्कराजाची अंगठी, दुसऱ्या बोटात सुवर्णपत्रिका, सुवर्ण पवित्र लक्ष वेधून घेत होतं. खडावांच्या पावलाने 4 पावलं ते चालले आणि त्यांच्या उजवा हात नतमस्तक राजांच्या वरती थबकला. ओठ आशीर्वाद बोलत होते. राजांनी वेदमूर्ती गागाभट्टांना अत्यंत आदराने सन्मानानं गडावरती आणलं. ऐश्वर्य संपन्न दुर्गेश्वर रायगड पाहून गागाभट्ट प्रसन्न झालं. राजांचं रूप, राजांचं ऐश्वर्य, राजांची सत्ता झळकत होतं. रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याचा मंत्र उच्चारणारा, अफजल खानाचा वध करून राजसत्ता बळकट करणारा, प्रतापगड भवानीची मूर्ती स्थापन करून सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करणारा, आग्र्याहून औरंगजेबाच्या पंजातून निसरणारा, जवळजवळ लायला गेलं राज्य पुन्हा त्याच तडफेने उभा करणारा युग पुरुष गागाभट्ट डोळे भरून पाहत होतं आणि त्यांच्या आनंदाला सीमा राहिल्या नव्हत्या. राजांच्या सर्व राण्यांनी गागाभट्टांची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतलं आणि राजांच्या विनयाने राजघरातील आतिथ्याने गागाभट्ट प्रसन्न झाले. त्यांच्या साऱ्या अपेक्षा पुऱ्या झाल्या होत्या. त्यांनी आनंदाने गडावरचं वास्तव्य मान्य केलं. एके दिवशी गागाभट्ट राजांना म्हणाले, राज, आम्ही काय विशिष्ट हेतू मनाशी बाळगून तुमच्याकडे आलो. उद्या सूर्योदयानंतर 1 प्रहराने मुहूर्त चांगला आहे. तरी उद्या आम्ही तुम्हा सर्वांना आमचा मनोदय सांगावा असं आम्हाला वाटतं. राजांनी मान्यता दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोकस्नान पूजा आटोपून राजा जिजाऊसाहेबांचे सह माले गेला. राजाने जिजाऊसाहेबांना वंदन केलं. महालात सर्व राण्या, संभाजी राजे, राजाराम राजे, येसूबाई मंडळी हजर होते. छोटे राजाराम महालात धावत होतं. राण्यांच्या मागे लपत होतं. संभाजीराजे त्यांना पकडण्यासाठी मागून धावत होतं. सारं कौतुकानं खेळ पाहत होतं आणि राजाराम अचानक येसूबाईंच्या मागे लपलं. संभाजीराजांचं पुढे टाकलेलं पाऊल तसेच अडकळलं. राजाराम टाळ्या पिटीत होतं. महालात एकच हसणं उसळलं आणि राजही त्यात सामील झाला. संभाजीराजाला मात्र जागच्या जागी संकोच अनुभव होतं. राजांच्या ते ध्यानी आलं. म्हणाला, महासाहेब, सर्व तयारी झाली ना? हो आबा. एवढा थोर पुरुष आपणहून गडावर आला. त्याच्या मनात काय आहे कोण सांगणार? पण ते ऐकायला जीव उतावळी झाला आहे बघ. पुतळाबाईने जिजाऊसाहेबांना हात दिला. राजा संभाजी राजारामासह पुढे झालं. सारी मंडळी राजसदरेत आली. अनाजनी प्रसंगाला उचित अशी राजसदर सजवली होती. मोरपंत बाळाची मंडळी अदबीन उभे होते. गागाभट्टांच्यासाठी उच्चासन मांडलं होतं आणि त्या आसनाच्या डाव्या बाजूला अशा बैठकीवर जिजाऊसाहेबांना शेजारी राज बसलं आणि लगतच्या बैठकीवर संभाजी राजारामांसह बसलं. माग सर्व राणीवाचा राजसनस्यासह स्थानापन्न झाला. उच्चासनाच्या डाव्या बाजूला थोडी मोकळी जागा सोडून सर्व मंत्री, खासी सरदार उभं होतं. सर्वांचं लक्ष गागाभट्टांच्या आगमनाकडे लागलं होतं. राजा जिजाऊसाहेबांच्यासह बोलत असता अचानक बाळाजी पुढाला. आश्चर्य आले. राजा चटकन उठला. राज सदराच्या पायऱ्या उतरून खाली आलं. तोच आपल्या राज्य परिवारासह येत असलेले गागाभट्ट त्यांच्या नजरेत आलं. राजाने अत्यंत आदरानं गागाभट्टांना राजसदरेवर आणलं आणि सर्वांनी त्यांना उत्थापन दिलं. सर्वांचा हात जोडलं गेलं. आशीर्वाद पुटपुटत गागाभट्ट आपल्या उच्चासनावरती विराजमान झालं. राजसदर स्थिर झाली आणि गागाभट्टांनी आपल्या मस्तकीचा रुमाल उतरला. पांढरा शुभ्र संजयबावरून मानेवर शेंडी उघळली आणि आपल्या संजयबावरून हात फिरवत त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. काही क्षण डोळे म्हटलं, दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या ओठांची हालचाल झाली. नंतर बोलला, राजे, आम्ही तुमच्या मुलकात आलो. तुमची भेट घेतली. पंडितांनी राजांच्या गृही जावं, त्यांचा आदरातिथ्य बघावं, दक्षिणा मिळवावी हा प्रघातच आहे. पण आज आम्ही तेवढाच हेतू मनाशी धरून आलो नाही. काय विशिष्ट हेतू मनात धरून अशी पायपीट आम्ही केली. राजा उठला, हात जोडून म्हणाला, आपल्या दर्शनानं आम्हाला समाधान लाभलं. आपली आज्ञा आम्हाला शिरसावंत आहे. प्रसन्न मुद्रेने गागाभट्टाने राजांना बसण्याची खूण केली. राजा बसलं. गागाभट्ट काय सांगतात? इकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. राजा, आम्ही काशीचे, तुमच्या कीर्तीचा परिमळ तिथवर येऊन पोहोचला. त्या सुगंधानं आम्ही मुक्त झालो. या भारतवर्षात चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला.
त्यानंतर किती हिंदू राज्य उभी ठाकली. विजयनगरचं साम्राज्य, देवगिरीचं राज्य हे दोन्ही राज्य कीर्तीच्या शिखरावर असतानाच परकीयांच्या साध्या धक्क्यानं पार कोलमडून गेली, नामशेष झाली. हिंदूचा कैवार घेणारं राज्य भारतवर्षात दिसेनासं झालं. आणि या निराशेच्या अंधकारात चाचपडत असताना आम्हाला दक्षिणेकडे आशेचा दीप प्रज्वलित होताना दिसू लागला. तुमच्या वाढत्या पराक्रमानं आमची आशा पल्लवित होत होती आणि आग्र्याच्या काळझाडेतून तुम्ही सुटला त्याचा परमहर्ष आम्हाला झाला. एशियाच्या कीर्तीच्या शिखरावर स्थिर झालेली हिंदू राज्य आम्ही कोसळलेली पाहिली, त्याची पुनरुत्थान झालं नाही. पण पुरंदरच्या तहानं जमिनीदोस्त झालेलं राज्य पुन्हा तुम्ही उभं केलं. पूर्वीपेक्षा आधी बळकट सामर्थ्यवान तुमच्या या यशानं आमचं मन धुंदावलं आणि ज्ञानाचा, अहंकाराचा, आमच्या अधिकाराचा विसर पडून आम्ही इथवर धावत आलो. आशीर्वाद देण्यासाठी नवे राजा, आज आम्ही तुझ्या पुढं याचक म्हणून उभे आहोत आणि तुझ्या दातेपणाची कसोटी आज आम्ही आजमावणार आहोत. राजा संकोचलो, त्यांची नजर खाली वळली. गागाभट्ट बोलत होते, राज, लोक आम्हाला वेद नारायण म्हणतात. आम्ही कधी खोटी स्तुती करत नाही, मिथ्या भाषणही करीत नाही. आणि आमच्या पूर्वजांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. आमचे पूर्वज नारायण भट्ट हे भट्ट वंशातील अत्यंत प्रसिद्ध असे पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या गाढ विद्वत्तेनं, पवित्र आचरणानं आणि गिरवाण ग्रंथासाठी केलेल्या सत्त तोद्योगानं आमच्या कुळाला भूषवलं. त्यांच्यावेळी सनातन धर्म विद्वेष आणि अतिरेकी धर्माभिमान यांच्या भरात मुसलमानांनी काशीतील विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस केला. त्यामुळे भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा मुस्लिमांनी बादशहांच्या विनंतीवरून नारायण भट्टांनी विश्वेश्वराची आराधना करून पाऊस पडला असं सांगतात. नारायण भट्टांनी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा उभारलं. गागाभट्टांचा आवाज किंचित नरम झाला. आम्ही त्याच नारायण भट्टाचे वंशज, थोर मीमांसक, प्रकांड पंडित, वेदांत सूर्य असा आमचा लौकिक. गागाभट्ट खिन्नपणे असले, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस पाहिला. त्या पुरातन पवित्र मंदिराच्या शिलालेखांनी औरंगजेबानं उभारलेल्या मशीद पाहिली आणि आमची तपश्चर्या, आमचं ज्ञान ते थांबू शकलं नाही. ना आमच्या वेदांना विहिरीच्या तळाशी गेलेल्या विश्वेश्वराला पृष्ठभागी आणण्याचं सामर्थ्य लाभलं. ज्ञानाचा पराभव झाला. तेव्हा श्रद्धेकडे आमचं लक्ष वेधलं. राज, आमचे स्वप्न साकार करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्या ठाई दिसतं आणि तीच याचना करण्यासाठी मी तुमच्या दारी आशेनं आलो आहे. जिजाबाईंची नजर गागाभट्टावर खिळली. मातेच्या नजरेतली भीती गागाभट्टांनी जाणली. आईसाहेब, हा क्षत्रिय कुलाचार आहे. होम हवनात राक्षसांकडून होणारी विघ्न टाळण्यासाठी विश्वामित्र दशरथाला त्या दारी आले आणि राम लक्ष्मणांना सांगितलं, हे आठवा, माझा या राजांच्यावरती हक्क आहे. कावळे म्हणजे भोसल्यांचे राजोपाध्ये. आम्ही त्याच घराण्यातले, त्यामुळे तर आम्ही राजांच्या सामोरे जायचं धाडस केलं. शिवबा, आता तुम्ही राजे आहात, सत्ताधीश आहात. तुमचा राज्य विस्तार आणि लौकिक विशाळ आहे. तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत तुमचं राज्य विस्तारलं आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब व्हायला हवी. तुम्ही मूर्धाभिषिक्त राजे बनायला हवं. तुमच्या मस्तकी छत्र चामर ढळायला हवीत. यादवांच्या पराजयाबरोबर हिंदू धर्म लयाला गेला आणि हा समज नाहीसा व्हायला हवा. हिंदूचा धार्मिक छळ यापुढं मुस्लिमांना करता यायचा नाही. त्यांचा त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे, हे आश्वासक आमच्या भयग्रस्त हिंदूंना मिळायला हवं. राज, हे तुमच्या एका राज्याभिषेकानं होईल. याचक म्हणून तेवढीच विनंती करायला मी आलो आहे. बसल्या जागी जिजाऊ साहेबांची नजर आनंद अश्रूंनी भरून आली आणि सर्वांच्या अंगावर रोमांच उठलं. विरासून घालून बसले राजे संकोचले. जिजाऊ साहेबांनी आपल्या थरथरचा हात राजांच्या पाठीवरून फिरवला. राजाने जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं आणि आपल्या अश्रू टिपीत जिजाऊ साहेबांनी होकारार्थी मान हलवले. राजांनी मंत्र्यांच्याकडे पाहिलं. अनाजी म्हणाले, वेदूनार आहे. आमचंच मनोगत बोलून गेले. आनंदी झाले गागाभट्ट. राजांना म्हणाले, बोला राजे, तुमचा होकार ऐकण्यात जीव उतावीळ आहे. राजा उभं राहिलं. आजवर आम्ही धर्माज्ञा कधी ओलांडली नाही. आपली इच्छा आम्ही धर्माज्ञा मानतो. राज, तुमच्या वचनाला आम्ही तृप्त झालो. एक विनंती आहे. बोला राजे. हे कार्य आपल्या शुभ हस्ताने, शुभ आशीर्वादाने आशीर्वादाचा हात उंचावीत आनंदभरीत झालेला गागाभट्ट म्हणाले, राज, हे तर परम पवित्र कर्तव्य.
ते करण्यात आम्हालाही धन्यता वाटे. मोरपंत राजा मोरपंतांच्याकडे एवढं समर्थ नाही हकीकत कळवा, त्यांचे आशीर्वाद मागा. तसं तातडीनं नाशिकाला आमचे कुलगुरू अनंत भट यांना पालखी पाठवून बोलावून घ्या. वेदनारायण कुलगुरू अनंतदेव म्हणून याबाबत सर्वतोपरी विचार करतील. आशीर्वाद देऊन गागा भट्ट आपल्या निवासस्थानी गेले. एक अद्भुत चैतन्य मात्र गडावरती अवतरलं. ते म्हणजे गागा भट्टाने छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकासाठी अनभिक्त छत्रपती करण्यासाठी मात्र काशीवरून एवढ्या लांबचा प्रवास करीत मात्र रायगडावरती आले. आपला मनोदय सांगितला आणि राजे देखील तयार झाले. एक नवीन सम्राट चंद्रगुप्त मौर्य, पृथ्वीराज चव्हाण यासारखेच मात्र छत्रपती शिवराय मात्र सम्राट होणार होते, ते देखील हिंदवी स्वराज्याचे.